कोथरूडमध्ये एका 23 वर्षांच्या तरुणाला मेसेज करून बोलवून घेतलं जातं आणि निगरून हत्या केली जाते। पण धक्कादायक बाब म्हणजे या हत्येमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग जास्त असतो। 14 मार्चची ती रात्र नागेश आपल्या घरी होता। अचानक त्याच्या मोबाईलवर एका अल्पवयीन मुलीचा मेसेज येतो। ही तीच मुलगी होती जिच्याशी नागेशचे 2 वर्षांपूर्वी प्रेम संबंध होते। घरच्यांच्या विरोधामुळे नागेशने तिच्याशी संपर्क तोडला होता, पण त्या रात्री त्या एका मेसेजने नागेशला पुन्हा ओढलं। नागेश तिच्या घरी गेला, पण तिथे 10-12 जणांनी त्याला घेरलं। नागेशला विवस्त्र करून दांडक्यांनी लाथाबुक्क्यांनी मरेपर्यंत मारण्यात आलं। सर्वात भयानक म्हणजे नागेशच्या आईला आरोपींनी स्वतः फोन केला आणि सांगितलं की तुमच्या मुलाला आम्ही फटकावलंय, 10 मिनिटात येऊन घेऊन जा, नाहीतर खाली फेकून देऊ। जेव्हा त्याचे नातेवाईक पोहोचले तेव्हा त्यांना दिसलं की नागेश रक्ताच्या थारोळ्यात कपड्यांशिवाय पडला होता आणि 5 ते 6 महिला त्याला अजूनही लाकडी दांडक्यांनी मारत होत्या। सध्या तरी या खुनामागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलीशी त्याचे प्रेम संबंध होते तिनेच त्याला घरी बोलवून घेतलं होतं, तसेच तिची मोठी बहीणही या कटात सामील होती। पण इथे विचार करण्यासारखं हे आहे की दिलेल्या तक्रारीनुसार त्या घरातल्या बायकांचा या खुनात मोठा सहभाग होता। तुम्हाला काय वाटतं? त्या अल्पवयीन मुलीला ही कठोर शिक्षा व्हायला हवी का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इनसाइड स्टोरीज साठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।